Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Never World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So after a long time, आम्ही पूर्ण एक फॅमिली चाललो आहोत. मस्त एका स्टेसाठी चाललो आहोत आणि ॲक्च्युली सगळे नाही म्हणू शकत कारण दादा बहिणी आणि अन्वेषा आराध्या नाही आलेत कारण अन्वेषा आराध्याची क्लासेस आहेत, तर स्कूल आहे आणि कॉलेज आहे. सो म्हणून त्यांना पॉसिबल नाही झालं. बट जे पण आम्ही जेवढे फ्री होतो सो सगळे एकत्र येऊन आम्ही फुल धमाल आणि मस्ती करणार आहोत. सो कुठे जाणार आहोत हे तुम्हाला समजणारच आहे. सो प्लीज स्टे ट्यून अँड येस बी हॅपी, कीप स्माइलिंग, स्प्रेड लव्ह अँड हॅपीनेस एव्हरीवेअर अँड येस लिव्ह लाफ अँड सो आई रेडी. एकदम छान दिसते, खूप आता तब्येत एकदम आता बरी झाली. आर्य अँड अमोघ vacation mode on and bags ready सगळ्यांच्या. याच्या निमित्ताने आमचं परत एकदा थँक्यू तुम्हाला दोघांना. असं नसतं तरी आम्ही तर 4 शब्द असतो आणि थँकफुली सनीला पण सुट्टी होती म्हणून सगळं मॅनेज होतं. तुम्ही येणार होते म्हणून सगळं आधीच मॅनेज असं बोलतो. चल सो फायनली आम्ही निघालो आहोत. आता आमच्या गाडीत आहे मी, आर्य, अमोघ आणि आम्ही स्वीटीताई आणि वंशूला घ्यायला आलो. बाकी सगळे सनी बरोबर आहेत, ते गेलेत आईला घ्यायला. अँड ऑफकोर्स आम्ही अन्नूला मिस करणार. माझ्यापेक्षा हे दोघं जास्त मिस करणार आहेत. बट अन्नूचं सायन्स त्या 12th आणि क्लासेस चालू आहेत तिचे. कॉलेजला तिला सुट्टी आहे बट देन क्लासेस चालू आहेत आणि म्हणून मग ती नाही येऊ शकत. ती नाही म्हणून मग ते बाकीचे पण सगळे नाही असं झालंय. आरूचं सुद्धा स्कूल आहे बट येस ऑफकोर्स वी आर गोइंग टू मिस देम आणि आम्ही धमाल करणार आहोत. यांच्याबरोबर आमची फर्स्ट ट्रिप असणार आहे कारण हे इथे येतात तेव्हा आम्ही नक्कीच धमाल करतो. बट आउटिंगला आम्ही कधीच नाही गेलो. सो हे फर्स्ट आहे आणि आम्ही धमाल करणार. मज्जा मज्जा मज्जा. फक्त खाणं पिणं, झोपणं, खेळणं, पूलमध्ये डुबकी मारणं आणि वंशूला आमच्या बीच हवं होतं म्हणून बीच. सो सगळं फन तुम्हाला बघायला मिळणार आहे. इथे पण स्टे ट्यून. वंशू लिहिलं दिसतंय. खुश आहे एकदम. म्हटलं आजी 2-2 बॅगा घेऊन येते. कशी आहेस बाई? मस्त. फायनली रेडी टू गो. भाभी कशी आहे? मस्त. तू कशी आहेस? अहो काल पाणी नव्हतं आलेलं. अच्छा. आणि आता नेमकी पाणी आलं निघताना. हो का? पाणी भरून घेतो उद्या नाही ना परत 6:09 नाश्ता आणलाय. नाईसाची राईड चालू आहे की तिला त्या गाडीत जायचंय. छान एक घर कधी कोणाला ठेवली? अमुकला. अरे मी काढतो आणतो मी. सो फायनली आम्ही पोहोचलो अलिबाग फॉरेस्ट. सनीने बुक केलेलं आहे. सनी बुक करतो बेस्टच असणार आहे. एअरबीएनबी वर त्याने बुक केलंय. खूप थोडस आतमध्ये बीच पासून 30 मिनिट्सच्या डिस्टन्सवर आहे हे. सो अजून आम्ही आतमध्ये नाही गेलो. सो लेट्स गो. चलो. स्पीकर भी करे।
क्या पूल बघ ना डायरेक्ट स्लाइड्स पण आहे. तो हा आहे 2 BHK. खाली पण आहे का रे? बेसमेंट वर आहे, वर आणि इकडे एक रूम आहे, वरती आहे किचन नाही लिव्हिंग रूम इथे पण रूम आहे. काय तो आम्हाला असं वाटलेलं की 2 BHK आहे पण 4 BHK आहे. सो हे आहे स्विमिंग पूल एरिया, हा आहे डायनिंग एरिया. किचन इथे नाही आहे. त्यांचं सगळं मील्स आहेत, म्हणजे तुम्हाला हवं तर मील्स ते बनवून देतील. त्यांचे शेफ इथे आहेत. हा आहे लिव्हिंग एरिया जिथे आई बसलेली आहे सध्या. छान वाटते. ती आहे फर्स्ट बेडरूम, डबल बेड. नाईस. वर पण आहे का? इथे काय? इथे पण एक रूम आहे. अच्छा, हे छोटंसं मिनी किचन आहे जे आम्ही नाही यूज करू शकत. इथे आहे अजून एक बेडरूम, नाईस, ज्याला अटॅच बाथरूम दिलेलं आहे. दोघी आहे ना इथेच ठेवले. अँड देन कम्स थर्ड बेडरूम, ज्याला सुद्धा बाथरूम अटॅच आहे. छान रूम्स छान आहेत. इथे स्वीटी आणि वंश. जसं जो डबल बेडरूम आहे तिथे सगळे बॉईज. आईनला ती रूम आणि वरची रूम आपल्याला आपण सगळीकडे वरतीच असतो. म्हणजे कसं माहितीये का, त्रासच नको कोणाला, म्हणून तुम्ही खालचे घ्या, आम्ही थोडासा त्रास घेऊ शकतो. आणि मला वाटलेलं की वाह हे मस्त आहे. मला आणि सनीला ना हे वाला जे आहे ना स्ट्रक्चर बालीचं खूप आवडतं. खूप बालीवाले फील येतं. आणि ह्याला त्यांनी बाल्कनी दिलेलं कर ओपन. कुठे नाईसच रियश विथ अ व्ह्यू. हिलाकडे लक्ष देता येईल असं. हे पण एरिया त्यांचीच आहे ना, प्ले एरिया. हो, प्ले एरिया आणि गेम सेक्शन पण भरपूर आहे. पण छान आहे रे. मला आणि मेन हे आहे ना माउंटेन व्ह्यू. दिस इज माउंटेन बॅक साइड. ते बुक मध्ये दाखवतात ना. You loved it? You loved it? आवडलं? मग काय प्रॉपर्टी आवडली. एस्थेटिक. पिक्स येतील, फुल फोटोशूट. सिनियर सिटीजन. आता नाही जेवल्यानंतर. वेलकम केलं आहे. लिंबू सरबत आहे ना मावशी? लिंबू सरबत. आणि हे आमचे केअरटेकर आहेत, म्हात्रे मावशी आणि म्हात्रे दादा. इथे पण म्हात्रेच आहेत आमच्या बाजूला पण म्हात्रे. दोन्ही पण आहेत. शेजारचे आमचे म्हात्रेच आणि मेन म्हणजे महाराजांची मस्त अशी फोटो आहे. सीमाईने आणलेलं सगळं काही संपलं. खूप छान खूपच छान. मस्त मंकी आहेत. 120-130 मागच्या वेळेस 110 ने घेतलेले. आणि इथे ते आपल्या पेनच्या लाईनीला असतात ना, हे पण देतात, ते पण देतात. आणि हे पण घ्यायचे सुकट बोंबील मध्ये नागो बीचला. लांब आहे ना. नाही, एक बीच आपण जाऊ कुठलं? वर्सोवा बीच. वर्सोवा नाही, वर्सोवा इथे थोडी. हो तोच आहे. वर्सोई असेल. वर्सोवा मुंबईला. आपण एक चांगल्या बीचला जाऊ. आपण जो नेहमी जातो ना तिथे काय नसतो कधी. आणि आपण काय माहितीये का, एकदम रात्री तरी जातो किंवा एकदम उन्हामध्ये तरी जातो.
दुसऱ्या आतमध्ये आहे थोड्या वेळाने बघा बघून घुसेल मॉडेल म्हणून घेऊन द्यावा कोणीतरी आणि हात कंट्रोल राहिलं तर पण ते कॉर्सेट मस्तच आहे मला आवडते माणसासाठी पण मी मागवणार आहे तुम्हाला कोणाला पाहिजे असतील तर आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट देऊ बघा किती सुंदर आहे बघा कॉन्सेप्ट मला हे करून एडिट हॅलो लेट्स गो मुक्त झालं ना हे पण चला माझा चष्मा बघितला का माझा चष्मा चालू आहे घे पकड ना पण मॅचिंग आणली स्वीटी आहे चलो सो आता आम्ही निघालो लंच साठी आणि आम्ही चाललो सन्मान दरवेळेस तो अलिबागला पण लक्षातच नाही राहत की एक्झॅक्टली कुठे जेवायला जातो फायनली इंस्टाग्रामवर टाकलेलं आणि खूप लोकांचे खूप काय म्हणतात रिप्लाय आले सो थँक्यू सो मच आता आम्ही चाललो सन्मान सो फायनली आम्ही पोहोचलो हॉटेल सन्मान हा एवढं प्रेम चला अरे कुठे गेले रे कोणतं मागून एवढं लांब आपलं पुढे होते ते दुसऱ्या रूट वर गेले चला आपण जाऊया आतमध्ये चलो लेट्स गो झोमॅटो वर पण येते इट स्मेल सो गुड है ना हा सॉरी अरे किती वेळ आम्ही चाललो घरी जेवून आता मी तेच बोलली आमच्या पुढे तुम्ही तर गायब कसं झालंय नाही गाईडच चुकीचा वा चला कुठे बाहेर जायचंय जेवण खूप छान कसं मस्त मला खूप आवडलं तुम्ही पण नक्की या छान आहे जेवण कसं होतं जेवण पोट भरलं ना एकदम म्हणजे अलिबाग मध्ये आल्यासारखं चला आवडलं का अमुक दादांची फर्स्ट ट्रिप होती अलिबागला हो आणि आरी दादांची मग फर्स्ट ट्रिप आवडलं जेवण सो आमचं मस्त जेवण झालेलं आहे इथे 2 सन्मान आहेत एक जो प्रॉपर आतमध्ये अलिबागमध्ये आहे जो 22 इयर्स ओल्ड आहे आणि हा जो सन्मान आहे जिथे आम्ही आलेलो तो 1 इयर ओल्ड आहे फूड वॉज अमेझिंग आम्ही प्रॉन्स थाली सुरमे थाली पॉम्फ्रेट थाली मटन थाली चिकन थाली सगळं ट्राय केलं आणि ट्रस्ट मी खूपच अमेझिंग होतं सो चलो आता आम्ही परत चाललो व्हिलावर आणि लेट्स सी काय करतो